हे संबंध कसे जुळून आले? काय तुमच्याजवळ पुरावा याचा? हाय संताजवळ पुरावा. तत्रतम बुद्धी संयोगम पौर्दिक, मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शने. कोण कुठले नाती नाही, गोत नाही, काही नाही, पण अशा प्रकारचं प्रेम एकमेकाविषयी, अशा प्रकारचं बंधुप्रेम एकाविषयी. कशामुळं? की जनार्दन स्वामीचं प्रवचन ऐका, दररोज एक क्लिप येते. पर हो, हे काही आपलं एका जन्माचं नातं नाही रे, हे अनेक जन्माचं नातं आहे. आपण कुठले कुठले जनार्दन स्वामी कुठले, आम्ही कुठले, ते कुठले, काही संबंध आहे का? पण कसं एकवट काय तो असं एवढी श्रद्धा का निर्माण होते? नीट लक्ष देऊन ऐका देव. हो, प्रवचनाचं बाबांच्या वर्णनाचं किंवा स्वभावाचं किंवा गुरुबंधूचं नातं यानं एकच घ्या की आपल्या सख्या भावाचं नातं सुद्धा असंच पाहिजे, तर सुख मिळेल. नंतर नाही तर काय होतं? हे जर तुम्ही फाटाफाटी केलं तर कसं काय तुम्हाला सुख मिळेल? पर हो, आपलं काही एका जन्माचं नातं नाही आहे. आणि प्रत्यक्ष परमपूज्य गणेश महाराज सांगितलं की माझं बाबा, तुम्ही 7 जन्मापासून जनार्दन स्वामी बरोबर आहे. म्हणजेच फक्त महादेवगिरी बाबाच बरोबर आहे असं नाही, आम्ही सर्वच बरोबर असं. त्याशिवाय एवढं प्रेम आहे का? ठीक आहे, तत्व काय, ज्याच्या कार्यपद्धती वेगळी असेल, पण प्रेम अंतःकरणाचं सारखंच आहे महाराज.